ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल, तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत। लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो आतापर्यंत जवळजवळ 9 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आला आहे व एकूण 40 लाख महिलांना अपात्र ठरवले जाईल असे। तर लाडक्या बहिणींनो ही अपात्रता कशावरती ठरवली जात आहे, तर तुमचे जे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ज्या विवाहित महिला आहेत ते महाराष्ट्र राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट झाले आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणींना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत आहे या सुद्धा अपात्र ठरवले गेले आहेत। तर लाडक्या बहिणींनो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1,500 रुपयेच भेटणार आहे, पण 2100 रुपये कधी हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। तर लाडक्या बहिणींनो 2100 रुपयाचा हा प्रश्न मार्च महिन्यानंतर सोडवले जाईल असे माहिती समोर आली आहे। तर लाडक्या बहिणींना जे पात्र महिला आहेत त्यांना 1,500 रुपये मिळतच राहणार आहे, पण जे अपात्र महिला आहेत त्यांना आता कोणताही लाभ मिळणार नाही किंवा ज्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ मिळेल, पण दोन्ही एकसाथ ज्या योजना आहेत त्याचे पैसे मिळणार नाही असे सुद्धा सांगितले आहे। या निकषांमध्ये अजून वाढ केली आहे, पडताळणी सुरू आहे व लाडकींच्या संख्येमध्ये घट होत चालली आहे। जून महिन्यात बँकेत KYC करून हयातीचा दाखला तुम्हाला जोडावा लागणार आहे। त्यानंतर अर्जात दिलेले नावे आणि पैसे जमा झालेले बँक खात्यावरील नावे यात तुम्हाला चेकिंग होणार आहे अशी सुद्धा माहिती समोर आली आहे व प्रत्येक वर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC तुम्हाला करावेच लागणार आहे, ते कंपल्सरी आहे। तर लाडक्या बहिणींनो पुढे जाऊन तुम्हाला जे हप्त्याचे पैसे मिळत राहायला पाहिजे किंवा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर हे तुम्हाला काम करावंच लागणार आहे। दरवर्षी 1 जून ते 1 जुलै तुम्हाला KYC करून घ्यावी लागणार आहे। जून महिन्यात बँकेत KYC करून हयातीचा दाखला तुम्हाला जोडावा लागणार आहे। पात्र महिला आहेत त्यांना पुढे जाऊन 2100 रुपये होईल का हे सुद्धा महिला वाट पाहत आहेत, कारण महायुती सरकारने इलेक्शन पूर्वी असे सांगितले होते की लाडक्या बहिणींना आम्ही जर या सरकारमध्ये आलो तर नक्कीच 2100 रुपये देण्यात येईल, पण अधिवेशन नंतर 3 मार्च नंतर इथे काही निर्णय होऊ शकतात व अजित पवार दादा यांनी 10 मार्च रोजी हे निर्णय सांगतील अशी सुद्धा बातम्या समोर येत आहे। तर लाडक्या बहिणींनो आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व फेब्रुवारी एंड म्हणजे हा जो महिना आहे त्याच्या मंथ एंड पर्यंत तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। यामध्ये उशीर का होत आहे तर पडताळणी सुरू आहे। ज्या निकष पाळलेल्या बहिणी आहेत त्यांना लवकरात लवकर पैसे येणारच आहेत, पण ज्यांनी निकष पाळले नाहीत किंवा अपात्र ठरले आहेत त्यांना कोणतेही पैसे येणार नाहीत हे लक्षात करायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे अशी माहिती आदित्यताई तटकरे यांनी सांगितली आहे। त्यानंतर इथे आपले जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे व एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा सांगितलेले आहे। तर लाडक्या बहिणींनो ही योजना बंद होणार नाही व ही योजना सुरू झालेली आहे ती बहिणींसाठी इथे त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करणे किंवा जे कुटुंब आहे ज्या महिलांना स्वतंत्र बनवण्यासाठी इंडिपेंडेंट बनवण्यासाठी ही योजना सुरू झाली आहे। तर लाडक्या बहिणींनो फेब्रुवारीचा हप्ता लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। चलत राज्याची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद। शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये, ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत। 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। दुचाकी वाहन असावं 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये। आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते। सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते। त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं। त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही। आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना किंवा ज्यांच्यात 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत
त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही, अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही. फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत. आपण असल्या प्रकारची कुठलीही स्क्रुटिनी न करता आम्ही असल्या प्रकारची मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या. ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झाल्या होत्या. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही. इन्कम टॅक्स आणि आरटीओच्या माध्यमातून जशी स्क्रुटिनी करतायत कडक, अशी त्या काळात न करता सरसकट लाभ दिले. त्या काळामध्ये दादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सांगत होते की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही. प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्क्रुटिनी आणि जास्तीत जास्त महिला मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत. या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत. पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही. आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे. ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे, डिसेंबरमध्ये पण झालेली आहे. आणि मी आपल्याला वारंवार सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट्स प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होती की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती. आता आणखीन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काही कंप्लेंट प्राप्त झालेल्या आहेत तर त्या संदर्भातली सुद्धा सुरू आहे. आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये जसे जसे रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या पद्धतीने ही होणार आहे. आणि आम्ही कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही. मला असं वाटतंय की त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप करण्याची जी काही एक मालिका आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्या संदर्भातली एक चौकशी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, हे सुद्धा त्या संदर्भातली जी काही योग्य ती तपासणी, फेर तपासणी, चौकशी आहेत ते करतायत. त्याच्यामुळे आरोप झाले म्हणजे ते सिद्धच झाले अशातला काही भाग नाही. एखादा मंत्री ज्या वेळेला महायुतीच्या सरकार